वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल. तर असं घर स्वच्छ दिसलं की किती पॉझिटिव्ह फिलिंग येते ना. तर मी लगे दुपारी आपलं स्वयंपाक वगैरे आवरला ना, थोडंसं डस्टिंग म्हणा, झाडू वगैरे करत असते. नंतर ना दुपारच्या जेवणाकरता आपल्याला घाई गडबड होणार नाही. तर मी इथं हे करत होती, आपलं जे रवा आहे, इडली रवा, ते भिजू घालणार होते. पण त्याआधी फर्माईश आली मला की आम्हाला पापड भाजून पाहिजे तव्यावर. तर तुम्ही असे तव्यावर पापड भाजले ना की तेलही लागत नाही आणि पापड छान भाजून निघतात. तर सोम आणि सोमची आजी मस्त जेवण करत होते, त्यांना पापड दिली भाजून खायला. त्यानंतर न घेतला इडली रवा भिजवायला, कारण आज होता शनिवार आणि रविवारचा नाश्त्याचा बेतच होता की इडली आणि डोसे वगैरे खायचे होते. तर 2 वाटीला अर्धी वाटी मी आपली उडीद डाळ घेतलेली आहे आणि इडली रवा ह्यावेळेस मी इडली रव्याच्या करते, नाहीतर मी जास्त करून तांदळाच्या करते. पण ह्यावेळेस म्हणलं चला इडली रव्याच्या करून पाहूया. तर छान इडली रवा धुवून घेतला, थोडंसं पाणी वगैरे घालून छान खळखळून, आणि त्यानंतर डाळही धुवून घेतली आणि दोन्ही वेगवेगळं भिजवलं. कारण आपल्याला संध्याकाळी वाटण करून एकत्र करायचं होतं. आणि हे ठेवल्याच्या नंतर ना लगेच बाहेर गेले, कपडे वगैरे सुकून निघाले. ते आज थोडंसं ऊन पडलं होतं आणि एकदम उन्हात आले की खूप छान वाटत होतं, कारण घरातनं थंडी वाजत होती. आता सुमारे 5 वाजले होते. मी म्हणलं चला थोडीशी डस्टिंग केलेली आहे, तर छान अशा आता आतली रूम आवरून घ्यावी. तर आमचे हे बसले होते छानपैकी मोबाईल बघत, कारण नुकतेच कामावरून आले होते. तर मी माझ्या कामाला लागली. पण आपल्याला कुठल्या बायकांना सुट्ट्या नसतात बरं का. आपली काय म्हणतात ऑन ड्युटी 24 तास असं कामं असतं असू. तर छानपैकी असं आवरून घेतलं. थोडंसं मला ना हा कोपरा माझ्या घरातला खूप आवडतो, म्हणून मी सुरुवातच ह्याची इथून करते. म्हणजे आमच्या बेडरूमची सुरुवात आवरायला इथूनच करते, कारण माझ्या यूट्यूबच्या करिअरला मी ह्याच कोपऱ्यापासून सुरुवात केली होती. तर म्हणून मला हा कोपरा थोडासा स्पेशल पण आहे. डस्टिंग वगैरे झाल्याच्या नंतर ना सगळ्या रूमा, किचन रूम, बेडरूम, हॉल वगैरे सगळं झाडून घेतलं. आणि कारण आता थोडं करायचं होतं मला, संध्याकाळचा स्वयंपाक वगैरेही आवरायचा होता. मी म्हणलं चला पटापटा, आणि बेडशीट काढली होती धुवायला. तर त्याकरता मग सगळं झाल्याच्या नंतर ना बघा वट्टाही थोडासा क्लीन केला. कुकर लावूनच घेतलं होतं आधी, म्हणजे लगेच आपल्याला स्वयंपाक म्हणजे इकडं शिट्ट्या होत आणि डस्टिंग पण होईल माझं. तर खूप व्हिडिओमध्ये पाहिलं असेल मी एकत्रच लावत असते डाळ भात एकाच डब्यामध्ये. तर त्या कडची सापडत नव्हती मला, तर असं खाली कापड ह्याच्यासाठी ठेवते मी, कारण फडशीवर एकदम ते चिकट पाणी लागतं डाळीचं, त्याकरता म्हणजे नंतर ना आपल्याला घासत बसावं नाही लागत. असे शॉर्टकट जर वापरले की स्वयंपाक करताना आनंदी होतं आणि कामही लवकर होतं. तर तेल संपलं होतं, तर तेल काढून घेतलं आधी. आणि ट्रस्ट मी जेव्हापासून ह्या बॉटल्स मी घेतल्या आहेत ना, तर तेल खूप कमी प्रमाणात वापरलं जातं आहे माझ्या हातून. का का ते माहीत नाही, पण कमी पडतं भाज्यांना तेल. आणि मी तेल आधी काढून घेत होते, कारण भाजी आणि डाळ दोन्हीही करायचं होतं मला. तर त्या तेलाच्या बाटलीवर असं छान असं नरसाळही येतं. मी ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे आणि तुम्हाला शेअर पण केलेला आहे. गवार शेंगाची भाजी केली, छान असं फोडणीचं वरण केलं, चपात्या वगैरे आवरून घेतलेल्या सकाळीच, आणि लगेच आली आतमध्ये. कपडे वगैरे घडी घालायचे होते. तर मग आपण असंच ठेवलं ना ते तसेच पडत राहतात, म्हणून त्याकरता आधी मी वेळ काढत असते आणि कपडे रोजच्या रोज घडी घालून जागच्या जागी ठेवत असते. म्हणजे ह्या कपड्यांकरता वेगळा स्पेशल आपल्याला वेळ काढायला नको. त्या वेळेमध्ये आपण दुसरं काही करू शकतो. त्याकरता मी कपडे वाळले, सुकले, घड्या घालायच्या आणि जागच्या जागी ठेवायचं, ज्याच्याने की तुमचा भरपूर सारा वेळ वाचतो. आणि बाकीचे जे हँग करायचे होते कपडे वरच्यावरी लागणारे तेही लावले. आणि आता झालेली होती संध्याकाळची वेळ. इडलीचं पीठ आता काढायचं, म्हणजे काय फक्त आपल्याला उडीद डाळच काढायची होती. तर पाणी वगैरे काढलं, त्याच्यावरचं डाळ छान भिजली होती, रवाही भिजला होता, रव्यावरचंही पाणी काढून टाकलं. त्यानंतर आता डाळ मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये मिक्स केली. आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.